मोदीने साडी दिली। सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। आता आपल्याला सर्वांना माहित आहे की रेशन कार्डवर प्रत्येक महिलेला साडी मिळत आहे। आता ही सर्व नाटक कशापुरती आहेत? इलेक्शन पुरती। या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेले आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या व्हिडिओमध्ये झालेला असं आहे की या महिलांना त्यांच्या रेशन कार्डवरती साड्या मिळालेल्या आहेत। यांना साडी तर मिळालेल्या आहेत, परंतु साड्यांना अनेक छिद्र आहेत। त्याचबरोबर या महिला म्हणत आहेत की जुन्या साड्या आम्हाला दिलेल्या आहेत। त्यामुळे अनेक महिलांनी संताप व्यक्त केलेला आहे। मोदी हे इलेक्शन पुरतेच असं करणार आम्हाला माहित होतं आणि ह्या साड्या आम्हाला जुन्या साड्या दिलेल्या आहेत असं या व्हिडिओमध्ये या महिला सांगत आहेत। या व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला त्यांना मिळालेल्या साड्या व्हिडिओमध्ये दाखवत आहेत आणि साड्यांना पडलेली छिद्र आणि त्याचबरोबर जुन्या साड्या दिलेल्या आहेत हे सुद्धा इथे सांगताना दिसत आहे। महाराष्ट्रात राजकारणात असं आहे की जर इलेक्शन जवळ आलं तर सर्व पक्ष आपापल्या मार्गाने लोकांचं तात्पुरतं भलं करण्याच्या नादात गुंतलेले असतात आणि एकदा का इलेक्शन झालं किंवा मतदान झालं की मग त्यानंतर सर्वांना माहित आहे लोकांचे काय हाल होतात। सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो त्याच्या विरोधात 3 कायदे काढलेले आहेत। तेव्हापासून पंजाब आणि इतर काही भागांनी आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा हे सर्व कायदे काढलेले आहेत। आता हे आंदोलन कशासाठी आहे की शेतकऱ्यांचा जर एखादा माल असेल तर त्या मालाचा भाव त्याला त्या फिक्स रेटने मिळावा, म्हणजेच काहीतरी मिनिमम व्हॅल्यू त्या मालाची राहावी यासाठी सर्व आंदोलन चाललेलं आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, परंतु सरकार या गोष्टीला विरोध करत आहे।